निधन झाल्यानंतर राष्ट्रवादीत वेगाने घडामोडी घडत आहेत। त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र सुनेत्रा पवार यांनी पक्षाची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला, तो का घेतला याबद्दलची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती आली। अजित पवारांनी ज्यावेळी बंड केलं त्यावेळी ते एकटे पडले होते, ते एकटे एकीकडे आणि संपूर्ण कुटुंब दुसरीकडे अशी स्थिती निर्माण झाली होती। पवार कुटुंबातील एकही व्यक्ती अजित पवारांच्या बाजूने नव्हती। त्यामुळे अजित पवार यांनी ज्या परिश्रमाने पक्ष उभा केला तो सुरक्षित ठेवणं हे पत्नी म्हणून सुनेत्रा पवारांनी कर्तव्य मानलं। पतीचं काम टिकवणं याला या दुःखातही पत्नीने कर्तव्य मानलं। याआधी सुनेत्रा पवार याकरता तयार नव्हत्या, पण तुम्ही असं केलं नाही तर अजित पवारांचं स्वप्नच अधुरं राहील। पक्ष हातातून गेला तर अजित पवारांनी पाहिलेलं स्वप्न अधुरं राहील याचं भान राखत त्यांनी जड अंतःकरणाने याकरता होकार दिल्याचं समोर येतंय। याच बातमीसोबत एक छोटासा ब्रेक नंतर आणखी काही घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत।